मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी अख्ख्या महाराष्ट्राला हलवून सोडले। त्याच जरांगे पाटलांनी मराठा आरक्षण अंतिम टप्प्यात आणले होते, परंतु बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी मिठाचा खडा टाकला, असे उद्गार किशोर मांजरेकर यांनी केले। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांना विरोध केला व महाराष्ट्रातील मराठ्यांच्या हातीतोंडी आलेला मराठा आरक्षणाचा घास बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावर नाचत तो घास काढून घेतला, असंच म्हणावे लागेल। म्हणूनच की काय, बार्शी शहर व तालुक्यातील सकल मराठा समाज हा माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। कारण बार्शीतील जनसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय फक्त दिलीप सोपलच घेऊ शकतात व काम करू शकतात। कारण दिलीप सोपल यांनी जातीचं राजकारण कधीच केलं नाही, परंतु राजेंद्र राऊत यांनी मराठा आरक्षणाला अर्थात मनोज जरांगे पाटलांना विरोध करून बार्शीतील मराठा बांधवांना दाबून ठेवायचं काम केलं। म्हणूनच किशोर मांजरे यांनी माता माझी खुर्ची, पिता माझी खुर्ची, बहीण बंधुत्व खुर्ची माझी म्हणत आमदार राजेंद्र राऊत यांचा खरपूस समाचार घेतला। यावेळी खूप मोठ्या संख्येने मराठा समाज उपस्थित होता। आपण पाहत आहात रणसंघर्ष डिजिटल न्यूज मीडिया। या चॅनलला आपण नवीन असाल तर त्याला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच रणसंघर्ष आता फेसबुक पेजवरही उपलब्ध, त्या फेसबुक पेजला आपण फॉलो करायला विसरू नका। परमेश्वर कदम, बार्शी। आजच्या या मेळाव्याची प्रत्यक्ष आपण सुरुवात करतोय। येणाऱ्या 2024च्या विधानसभेच्या निवडणुकी संदर्भात भारतामध्ये जी लोकशाही आहे त्या लोकशाहीला अनुसरून विचार विनिमय करण्यासाठी या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचं साहेबांनी आयोजन केलेलं आहे। सगळी दिशा ही आदरणीय सोपल साहेब या ठिकाणी आपल्याला देणार आहे। पण साहेब, नवरात्र चालू आहे, आई तुळजा भवानीची शपथ घेऊन सांगतो, तुम्ही कुठून एक कसं येऊ आला त्याला चारी मुंड्या चित करून या ठिकाणी त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं आपण याची विचार विनिमय सभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे। ग्रामीण भागामध्ये आम्ही बघतोय, ग्रामीण भागाची परिस्थिती शहरापेक्षा निश्चितपणाने वेगळी आहे। खेड्यापाड्यातला तरुण अगदी 18 वर्षापासून ते 80 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत सगळीच लोक म्हणतायत की बाजार आता कहो दिलशे सोपल फिरशे। ही गोष्ट पुन्हा एकदा ठरवायची असेल, तुमच्या माझ्यातला माणुसकीतला माणूस जर तुम्हाला मला जिवंत ठेवायचा असेल तर खऱ्या अर्थानं इथून पुढच्या काळामध्ये सोपल साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं ही आता काळाची गरज बनलेली आहे। वातावरण अतिशय विचित्र आहे, दडपतेचं साहेब वातावरण आहे। या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी दादागिरी केली जाते, पण मला सांगायचंय आम्ही सुद्धा सोपल साहेबांच्या तालमीत तयार झालेले कार्यकर्ते स्वतःची भूमिका इथून पुढच्या काळामध्ये तुमच्या माझ्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला घेणं गरजेचं आहे। वातावरण चाललंय, आपण सांगतोय। आज विरोधकांनी पराभव मान्य केलेला आहे, खासगीत बोलतायत आमचं डिपॉझिट तरी वाचलं का नाही म्हणून। याची कारणं अनेक आहेत। बहुसंख्य असणारा आमचा मराठा समाज आरक्षणासाठी ज्या ठिकाणी जरांगे पाटलांनी महाराष्ट्र हलवला, त्या जरांगे पाटलांच्या विरोधात जाऊन सगळ्या मराठ्यांच्या जखमेवरती मीठ चोळण्याचं पाच जरी त्या लोकप्रतिनिधी करत असतील तर इथं बसलेल्या प्रत्येक 18 पगड जातीच्या माणसाला आणि मराठ्यांच्या माणसांना मला विचारायचं आहे, हा कुठला न्याय आहे? आरक्षण आमच्या टप्प्यात आलंय, आरक्षण आमच्या दृष्टिक्षेपात आलंय। साहेब, आजची महाराष्ट्र बंद असताना फक्त बार्शी बंद होऊ दिली नाही, कुणाचं पाप हे? इथल्या सगळ्या प्रत्येक माणसानं स्वतःच्या मनाला विचारलं पाहिजे की किती दडपशाही आहे, किती दादागिरी आहे। मी काही जास्त बोलणार नाही। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काय चाललंय, तालुक्यामध्ये काय चाललंय, कोटीचे आकडे फक्त आम्हाला या ठिकाणी ते सांगतात, कुठलं कोटी आणले हेच कळत नाही। इतका भ्रष्टाचार म्हणजे त्या भ्रष्टाचाराचं आता वर्णन शब्दामध्ये करता येणार नाही, अशा पद्धतीचं वातावरण या तालुक्यामध्ये आहे। सगळ्यांना मला तुम्हाला एक सांगायचंय, ज्या वेळेस सोपल साहेब सत्तेत आले, घरात खुर्च्या घेतल्या नाहीत, तुमच्या माझ्यातला एखादा गोरगरीब कार्यकर्ता बघितला, त्याची जात बघितली नाही साहेब तुम्ही, त्याचा धर्म बघितला नाही, परंतु तुम्ही त्याला पद दिली। परंतु खुर्ची माझी माता, खुर्ची माझा पिता, बहीण बंधू चुलता खुर्ची माझी, हे जर विरोधकांचं धोरण असेल तर ते
कुठंतरी थांबलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी सोपल साहेबांच्या पाठीशी उभं राहिलं की आता काळाची गरज बनलेली आहे. जास्त काही बोलणार नाही, त्याच्यानंतर जास्त बोलणारी माणसं आपण आपल्याकडे आहेत. त्याच्यानंतर